तेल घेतलेले आहे. तेल छान तापल्यावर तिथे मी जिरे टाकलेले आहे. जिरे छानपैकी तडतडल्यानंतर त्याचसोबत मी इथे एक छोटा चमचा राई टाकलेला आहे. जास्त टाकली तरी चालेल. त्याचबरोबर इथे साल काढून घेतलेले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले बटाटे टाकलेले आहेत. इथे बटाटे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते खाली लागणार नाहीत. अशाच पद्धतीने साधारणतः 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला बटाटे हे फ्राय करून घ्यायचे आहेत. ला मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे. लसूण मी ठेचून घेतलेला आहे. तुम्ही या भाजीमध्ये लसूण जेवढा जास्त वापराल तेवढ्या या भाजीला चवही छान लागेल. त्याच्यानंतर एक फाईन चॉप केलेला मी कांदा टाकलेला आहे. कांदा तसा आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे, मग शिजवायचा नाही आहे. तिथे मी अर्धवट असा कच्चा राहू दिलेला आहे. आता ह्या स्टेजला वरून टाकायचे आहे अर्धा चमचा हळद. हळद टाकल्यानंतर इथे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे टाकत आहे एक छोटा चमचा गरम मसाला आणि आता इथे मी भाजीत मीठ वापरणार आहे. तुम्ही इथे तिखट लाल मिरचीही वापरू शकता. आता इथे चमच्याच्या साहाय्याने मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे. थोडी करून चिरून घेतलेली मेथीची भाजी मी याच्यात टाकणार आहे. मैत्रिणींनो, ही भाजी चवीला अतिशय उत्तम होते, तेव्हा तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. मेथीचे पानं जे आहेत ते कोवळी असल्यामुळे इथं त्यांना शिजायला वेळ लागणार नाही. आपली भाजी ही इथे तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आपण तिला एका प्लेटमध्ये सर्विंगसाठी काढून घेऊया.